नगरपालिकेत उद्धव सेनेनं मडके फोडून भाजपचा केला निषेध। 87 पैकी 62 गद्दार शिवसेनेचे। शिवसेना नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया। विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ उद्धव सेना आक्रमक। सोलापूर शहर महानगरपालिका हद्दीत सद्यस्थितीत 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे। सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं दररोज पाणी पुरवठा करू असं आश्वासन दिलं होतं। भाजपनं दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही। उलट अनेक भागात पाणी पुरवठाच होत नाही। अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। त्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली। सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर येऊन भाजप विरोधात नारे दिले। सोलापूर पालिकेच्या मुख्य दालनासमोर येऊन मातीचं मडके फोडून भाजपचा निषेध केला। शिवसेनेचे नेते प्रताप चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना भाजप नगरसेवकांविरोधात संताप व्यक्त केलाय। सोलापूर महानगरपालिकेत निवडून आलेले भाजपच्या 87 नगरसेवकांमध्ये 62 नगरसेवक हे गद्दार आहेत। त्यामुळे हे गद्दार नगरसेवक सोलापूरच्या जनतेबरोबर गद्दार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी या महापालिकेवरती धडक मारलेले आहे। या महापालिका वर्षाचा टॅक्स येतं, 8 दिवसात पाणी देतं आणि पाणी देतं ते गढूळ पाणी देतं। सोलापूर शहरातील नागरिकांचा पोटाचा आजार वाढलेला आहे। परंतु हे बडवे हे पालकमंत्री अनेक वेळा घोषणा दिलेल्या आहेत। सत्ता आल्यानंतर 1 दिवसात पाणी देतो म्हणले, पण 8 दिवसात पाणी देतात। खोटे आश्वासन देऊन यांनी मतं घेतले, निवडून आले, पण यांचे काय झालंय 87 नगरसेवक आलेत, त्यातले 62 गद्दारच आहेत। त्यामुळे 20-22 जे प्रामाणिक आहेत त्यांचं काही चालली नाही। त्यामुळे आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। उद्या महापौर पण निवेदन देणार आहे। पण जरी सुद्धा त्यांनी पाणी पुरवठा सुरळीत नाही केली, 1 दिवसात नाही पाणी दिलं, तर शिवसेनेच्या पद्धतीनं या अधिकाऱ्यांना आम्ही फरफटत। सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सौ सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज समस्त शिवसेना जिल्ह्याचे पदाधिकारी, उत्तर, दक्षिण, मध्य आणि महिला आघाडी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज महापालिकेच्या विरोधात या ठिकाणी आम्ही सगळेजण धडक दिलेली आहे। धडक मोहीम आहे ही, आणि हा एक सावधानतेचा इशारा आपण बघत आलोय। सोलापूरला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता, 1 दिवसाचा 4 दिवस झालं, 4 दिवसाचं 8 दिवसावर आलं। मला सांगा, ह्याच्यामध्ये आरोग्याचाही प्रॉब्लेम येतोय। 4 दिवसाच्या वर पाणी जर साठवलं तर डेंग्यू सदृश्य त्या ठिकाणी किटाणूचा प्रादुर्भाव होऊन आरोग्यासाठी धोका होतोय। आणि पाणी हे 8 दिवसात येतंय, तर आमचे हेच म्हणणं आहे, तुम्ही जी आश्वासनं निवडणुकीच्या वेळेस दिलेली आहेत जनतेला, ती तुम्ही पाळावीत। खोटी आश्वासनं देऊन, भूलथापात देऊन तुम्ही सत्तेवर येता, आणि सत्तेवर आल्यानंतर कोण जनता ही जी भाषा तुमची असते ती करू नका। आणि पाणी हे सोलापूरकरांच्या हक्काचं आहे, आणि सोलापूरकरांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व सर्व पदाधिकारी नेहमीच अन्यायाच्या विरोधात। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।